महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून गुलमंडी टिळक पथ मुख्य बाजारपेठमधून नवीन संभाजी पेठ बसेस शुभारंभ शुक्रवारी क्रांती चौक येथे महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी बसमध्ये प्रवास देखील केलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तर महापौर यांनी फीत कापून बसचं उद्घाटन केलं। प्रसंगी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्ष नेता समीर साजेद बिल्डर, शहर सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, नगरसेविका आणि नगरसेवक यांनी यावेळी उपस्थिती मोठ्या संख्येने दर्शवली। बसमध्ये प्रवास करताना सर्व लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक यांनी अगोदर वाहकाकडून तिकीट काढले होते आणि विशेष म्हणजे शहरातील नागरिकांना मुख्य बाजारपेठ, गुलमंडी, टिळक पथ आदी भागात जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहने अधिक खर्चिक काम असल्याने या भागात गाड्यांचं पार्किंग समस्या होती। मोठे वाहन पार्क करणे शक्य नसल्यानं नागरिकांना गैरसोय निर्माण होत होती। स्मार्ट सिटी बस एसबी कॉलनी, छेडपी मैदान स्टॉप असल्यानं गुलमंडी, टिळक पथ, कुंभारवाडा आदी परिसरात येण्यास लांब होत होतं। यामुळे सरळ बाजारपेठेतून बस धावणार असल्यानं खरेदीसाठी येणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहे। स्मार्ट सिटी बस पैठण गेट, गुलमंडी, टिळक पथ मार्गे संभाजी पेठ, औरंगपुरा या गर्दीच्या रस्त्यावर धावणे हे खूपच कसरतीचं काम आणि कठीण असल्याचं सध्या चित्र दिसतंय। या सर्व प्रशासन यांच्याकडून काय उपाययोजना आखल्या जातात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।